नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमर्ज केमिस्ट्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप नंतर त्याचा पुढचा जो भाग आहे क्रिस्टल स्ट्रक्चर त्या पॉईंटकडे जास्त फोकस करूया. म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये काय आहे की क्रिस्टल स्ट्रक्चर शिकत असताना त्याच्यामध्ये आपल्याला लॅटिस, बेसिस आणि त्यानंतर पुढे मग युनिट सेल आणि टाईप ऑफ युनिट सेल या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. आता त्यात आपण सगळ्यात अगोदर क्रिस्टल स्ट्रक्चर हा पॉईंट डिस्कस करू. आता हा पॉईंट डिस्कस करायच्या अगोदर लॅटिस आणि बेसिस हे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. लॅटिस काय असतं? लॅटिस ही एक हायपोथेटिकल कॉन्सेप्ट आहे. हायपोथेटिकल म्हणजे ही काल्पनिक गोष्ट झाली. काल्पनिक म्हणजे कसं, आता सपोज करा एखादी गोष्ट आहे आपल्याकडे, एखादी कार आहे. ती कारच्या अगोदर आपण हे जे इंजिनियर्स लोक असतात हे एक डिझाईन तयार करतात. एखादं घर असेल त्याचा प्लॅन असतो. तशा पद्धतीने एक हायपोथेटिकल कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आपल्याला जनरली, आता तुम्हाला मी ह्या ठिकाणी एक डायग्रॅम काढून दाखवतो. सपोज करा ही एक डायग्रॅम आहे. ह्या डायग्रॅममध्ये कसं दिलेलं आहे, हे जे एक स्ट्रक्चर आहे, हे फक्त हे काय एक स्ट्रक्चर, एक जनरल सिम्पल डायग्रॅम आहे. आता ही सिम्पल डायग्रॅम आहे तर मग ही मी तर काढून दाखवली तुम्हाला, कारण हे एक प्लॅन आहे. आपण मग ह्या प्लॅनमध्ये सिम्पल डायग्रॅममध्ये आपण काय करूयात, इथं मी तुम्हाला अशा पद्धतीचे पार्टिकल्स दाखवतो. मग ज्या वेळेला ही सिम्पल डायग्रॅम होती तो त्याचा लॅटिस झाला आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ते पार्टिकल्स दाखवले, म्हणजे ते बेसिस पार्टिकल्स म्हणजे इनडायरेक्टली बेसिस असतात. बेसिस म्हणजे आता सपोज करा हा एक पार्टिकल आहे, त्याच्याबरोबर हा छोटा पार्टिकल आहे, यांचा ही एक जोडी आहे. आता ही जोडी म्हणजेच काय, बेसिस असते. आणि हे ज्या वेळेला पार्टिकल न होते याच्यामध्ये त्यावेळेला ते काय झालं, लॅटिस होतं. लॅटिस म्हणजे ही एक 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते. आणि 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते. तर ही 3 डायमेन्शनल अरेंजमेंट कशी असते, ही पूर्ण आपण स्पेसमध्ये जर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट बघितले तर ते पॉईंट्स असतात. सपोज केलं तुम्ही ही एक लाईन ड्रॉ केली आणि लगेच तिलाच एक आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तर हा जो पॉईंट आला हा एक तो लॅटिस पॉईंट असतो. असे पॉईंट्स हे एक हायपोथेटिकल कॉन्सेप्ट तयार होते. इनडायरेक्टली सांगायचं झालं तर एखादं घर जेव्हा आपण बांधत असतो, ते घर बांधायच्या वेळेस त्याचा आपण एक प्लॅन तयार करतो आणि प्लॅन तयार केल्यानंतर मग ते वास्तवात उतरतं. तर मग तसंच याचा पण एक प्लॅन असतो. म्हणजे लॅटिस हा एक प्लॅन आहे. कसला प्लॅन आहे, तर तिथं आपण पार्टिकल कसे बिल्डअप करायचे 3D सिस्टममध्ये, त्याचा तो प्लॅन असतो. आता तो प्लॅन कसा आहे ते बघूया. आणि लॅटिस प्लस बेसिस याच्यापासूनच आपलं काय बनत असतं, क्रिस्टल स्ट्रक्चर बनत असतं. मग आता ते 1 बाय 1 सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यामध्ये तर सगळ्यात अगोदर आपण लॅटिस ची डायग्रॅम ड्रॉ करून घेऊ आणि त्याच्यावरून तुम्हाला लवकर समजेल की लॅटिस म्हणजे काय आहे. ठीक आहे. आता सपोज केलं आपण की हा एक आपला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट, हा पुढचा, हे सगळे पॉईंट्स आपण कवर करतो आहे. सपोज करा हे पॉईंट्स झाले, हे पार्टिकल नाहीत, हे फक्त काही पॉईंट्स आहेत. म्हणजे ही नियोजित जागा आहे की ह्या ठिकाणी ते पार्टिकल्स येतील. पार्टिकल अजून आलेले नाहीत. प्लस आपण जर केलं, हा पार्टिकल झाला, हा काय झाला, एक पार्टिकल झाला, हा छोटा पार्टिकल, म्हणजे हे ग्रुप झाला, यांचा दोघांचा मिळून एक ग्रुप झाला. मग याला काय म्हणणार आपण लॅटिस. आणि हा काय झाला आपला बेसिस. हा काय झाला बेसिस. म्हणजे एक झाला तुमचा लॅटिस आणि दुसरा झाला तुमचा काय झाला बेसिस. मग हे लॅटिस आणि बेसिसचं पूर्ण आपण इथं प्लस केल्यानंतर आपल्याला तिकडे क्रिस्टल स्ट्रक्चर भेटतं. आता क्रिस्टल स्ट्रक्चर कसं भेटतं ते सांगतो. काय होतं माहिती आहे, ह्यामध्ये हा जो असतो, हा पार्टिकल, ही जोडी जी असते ही ह्या प्रत्येक पॉईंटला येते. या प्रत्येक पॉईंटला आल्यानंतर तिथं एक स्ट्रक्चर तयार होतं, काहीतरी अशा पद्धतीचं, स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं. आणि 1 2 3 4th रो. आता हे स्ट्रक्चर तयार झालं म्हणजे ह्या स्ट्रक्चरला काय आपण म्हणू शकतो, क्रिस्टल स्ट्रक्चर. लॅटिस प्लस बेसिस इक्वल टू क्रिस्टल स्ट्रक्चर, असं जनरल सिम्पल इक्वेशन असतं. आणि या क्रिस्टल स्ट्रक्चरलाच आपण क्रिस्टल लॅटिस म्हणू शकतो किंवा क्रिस्टल स्पेस. म्हणजे हे क्रिस्टल स्ट्रक्चरपासून आपल्याला क्रिस्टल लॅटिस किंवा क्रिस्टल स्पेस मिळतो. क्रिस्टल लॅटिसलाच क्रिस्टल स्पेसलाच आपण काय म्हणू शकतो, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणू शकतो. आता काय असतं माहिती का, हे तर आपण यामध्ये अरेंजमेंट पाहिली की पार्टिकल नेमके जाता कुठे आणि त्याच्यापासून काय बनतं आहे. पण इथं एक महत्त्वाचा रोल प्ले करतं ते म्हणजे युनिट सेल.
मग हे जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं, हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर एकदम व्यवस्थित आखणी करून एका स्पेसमध्ये 3D स्पेसमध्ये बसवलेलं असतं आणि त्या छोटे छोटे युनिट सेल्स तयार होतात आणि त्या युनिट सेल्सपासून एक क्रिस्टल स्ट्रक्चर पूर्ण तयार होतं आणि त्या क्रिस्टल स्ट्रक्चरपासून क्रिस्टलाइन सॉलिड तयार होतं. म्हणजे रिपीटिंग युनिट्स जे असतात युनिट सेलचे ते आपण पुढे बघू. जर फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून, लॅटिस म्हणजे ही इमॅजिनरी गोष्ट असते. लॅटिस बेसिस म्हणजे जे तुमचे पार्टिकल्स असतात ते, हे बेसिस हे पार्टिकल्स तुमच्या लॅटिसमध्ये येतात आणि पुढची जी अरेंजमेंट आहे क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये ती अरेंजमेंट घडवून आणतात. आता पुढे म्हणजे युनिट सेल. तर युनिट सेल बघत असताना युनिट सेलची जी डेफिनेशन आहे, जी ॲक्सेप्टेड व्यवस्थित डेफिनेशन दिलेली आहे ती महत्त्वाची आहे. इकडे लॅटिस बेसिसमध्ये तुम्ही तुमचे पॉईंट्स ॲड करू शकतात लिहिताना, पण आता युनिट सेलची जी मेन डेफिनेशन तीच आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर ती डेफिनेशन काय आहे की द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. म्हणजे हे एक प्रकारचं स्मॉलेस्ट स्ट्रक्चर आहे. स्मॉलेस्ट स्ट्रक्चर आहे. ते स्मॉलेस्ट स्ट्रक्चर कसलं आहे? क्रिस्टलाइन सॉलिडचं आहे. म्हणजे स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड एज युनिट सेल. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, तर ते रिपीटिंग आहे. रिपीटिंग म्हणजे असं एक कन्सिडर जर केलं आपण की आपल्याकडे हा एक अशा पद्धतीचा एक स्ट्रक्चर आहे. असे हा एक झाला, हा दुसरा, हा तिसरा. बघा मी ड्रॉ करताना कसं ड्रॉ करतोय की स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट ऑफ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ युनिट सेल, स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. म्हणजे हे क्रिस्टलाइन सॉलिडचे काय आहेत? तर स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट आहेत, म्हणजे रिपीट्स होणार आहेत. तर त्यामध्ये पुढे डिस्कस करत असताना आपल्याला दुसऱ्या काही गोष्टी असतात त्या बघाव्या लागतील. जसं की स्ट्रक्चर बघितलं युनिट सेलचं, तर मग त्याच्यात काही त्याच्या पॉईंट्स असतील ना. तर ते पॉईंट्स असे आहेत की ह्या ज्या काही युनिट सेल्स असतात, ह्या युनिट सेल्स फेसेस, एजेस आणि कॉर्नर्सने दुसऱ्या युनिट सेलला जॉईंट असतात. म्हणजे आता मी मेन डायग्रॅमने जर तुम्हाला ड्रॉ करायचं म्हटलं तर ते कसं आहे की सपोज करा ही अशी आपली एक युनिट सेलची डायग्रॅम आहे. ह्या युनिट सेलच्या डायग्रॅममध्ये आपण बघतोय की मी जे आता दुसऱ्या मार्करने तुम्हाला इकडे करून दाखवणार आहे ते पॉईंट्स असतात तिथं. हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा लास्ट वन दिस. हे त्याचे कॉर्नर्स झाले. त्यानंतर ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 12. हे जे नंतर मी लाईन्स ड्रॉ केला, ह्या त्याच्या काय झाल्या? एजेस. ह्या त्याच्या एजेस झाल्या. पहिले मी कॉर्नर ड्रॉ केले, नंतर एजेस ड्रॉ करून दाखवले. आणि आता फेसेस म्हणजे काय? मी जे क्रॉस करेल आता, सपोज करा हा पूर्ण एक फेस आहे, हा एक फेस झाला, हा एक फेस झाला. त्याच्या मागे पलीकडे जो मागच्या साईडला हा वाला आहे, हा एक फेस झाला. त्याच्यानंतर हा एक फेस झाला, हा खालचा एक फेस झाला आणि हा समोरचा म्हणजे हा. असे फेसेस झाले. म्हणजे प्रत्येक युनिट सेल ही दुसऱ्या युनिट सेलला फेसेस, एजेस आणि कॉर्नर्सने कनेक्टेड असते. ह्या 3 गोष्टींनी जॉईंट असते. हे सांगणं महत्त्वाचं आहे. हे 3D झालं. हे सगळं इमॅजिनेशनचा टर्म आहे किंवा मग आपण म्हणतो ना ते प्रेझेंटेशन, पूर्ण इमॅजिनेशन तो भाग आहे इथं. आता आपल्याला पुढचा महत्त्वाचा पॉईंट तो बघायचा आहे की जर सपोज आपण असं सपोज केलं की आपल्याकडे एक क्रिस्टलाइन सॉलिड आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचं त्याच्यानंतर आपल्यापुढे काय आहे की एक क्रिस्टल आहे. क्रिस्टलाइन सॉलिडचा काय आपल्याकडे? क्रिस्टल आहे. तर क्रिस्टलाइन सॉलिडचा आपल्याकडे एक क्रिस्टल आहे. या क्रिस्टलचा जर शेप क्यूबिक असेल तर ह्या युनिट सेलचा पण शेप क्यूबिक असतो. ठीक आहे. ह्या क्रिस्टलचा शेप जर टेट्रागोनल असेल तर ह्या युनिट सेलचा पण शेप काय असणार आहे? टेट्रागोनलच असणार आहे. परत आपण एक विचार केला, ह्या क्रिस्टलचा शेप जर
मोनोक्लिनिक असेल, जे पुढे बघणार आहेत, तर ह्या युनिट सेलचा पण शेप काय असणार आहे, मोनोक्लिनिकच असणार आहे. याचं कारण असं आहे, ह्या छोट्या छोट्या युनिट सेल्सपासूनच हा क्रिस्टल बनतो आणि ह्या क्रिस्टलपासूनच पूर्ण क्रिस्टलाइन सॉलिड बनतो. म्हणजे या सगळ्यांच्या जे चेन्स आहेत ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. कसे रिलेटेड आहेत तर सांगायचं एक झालं तर आपल्याला आतापर्यंत माहीत होतं क्रिस्टलाइन सॉलिड, पण हा क्रिस्टलाइन सॉलिड बनतो कशापासून, क्रिस्टल्सपासून. आणि हे क्रिस्टल्स कशापासून बनतात, युनिट सेलपासून. मग साहजिक आहे आपण जर हे सगळे कन्सिडर केले तर एक साहजिक गोष्ट आपण सांगू शकतो की जो शेप तुमचा क्रिस्टलचा असणार आहे तोच तुमचा युनिट सेलचा असणार आहे. हे रिपीटिंग युनिट ही गोष्ट तयार करतील आणि हे क्रिस्टलाइन सॉलिड तयार करतात. म्हणजे हा सगळा जो स्टडी आहे ह्याच्या भोवती आलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट पुढे आपण बघू ती म्हणजे डायमेन्शनल अरेंजमेंट. आता डायमेन्शनल अरेंजमेंट कशी असते 3D मध्ये युनिट सेलची. आता युनिट सेलच बघतो आपण, तर युनिट सेलची डायमेन्शनल अरेंजमेंट कशी असते, तर युनिट सेलची डायमेन्शनल अरेंजमेंट आपण ते अल्फा बीटा गॅमा वगैरे असतात जे त्याचे अँगल असतात, किंवा मग ABC त्याच्या लेंथ म्हणू शकतो आपण प्रत्येक इकडे पॉईंटला, ते बघून घेऊ. तर इकडे आपण डायग्राम ड्रॉ करू. अशा पद्धतीने, ठीक आहे. अँगल दाखवताना मी वेगळा तुम्हाला नोटेशन देतो इथं. हा तुमचा झाला अल्फा, त्याच्यानंतर दिस वन बीटा आणि दिस लास्ट वन इज गॅमा. हा अल्फा बीटा गॅमा अँगल ह्या जे ॲक्सिस आहेत, ही ॲक्सिस, ही ॲक्सिस आणि ही ॲक्सिस. आता ही आणि ही ॲक्सिसमधला अँगल हा, तर ही एज लेंथ C, इकडची एज लेंथ मी A कन्सिडर करतो ही, आणि दिस वन इज B. म्हणजे एक जनरल जर सांगायचं झालं तर हा समजून घ्या झेड ॲक्सिस आहे, हा X आहे आणि हा Y आहे. तर मग XYZ ॲक्सिसेसमध्ये झेड ॲक्सिस आणि X ॲक्सिसमधला अँगल अल्फा, X ॲक्सिस आणि Y ॲक्सिसमधला अँगल गॅमा, त्यानंतर झेड ॲक्सिस आणि Y ॲक्सिसमधला अँगल बीटा. म्हणजे नोटेशन आहे जनरली तुम्हाला NCERTs किंवा स्टेट बोर्ड जे रेग्युलर जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये तर ही कॉमन डायग्राम ती तुम्हाला बघायला भेटून जाईल. फक्त एक नोटेशन म्हणून पॅरामीटर्स तुम्हाला युनिट सेलचे मी दाखवले. हे पॅरामीटर्स 6, त्यापैकी अँगलचे 3 आणि हे लेन्थचे त्या ठिकाणी ज्या एजेस लेंथ आहेत त्या ठिकाणी ABC ते मी तुम्हाला आता दाखवून दिले. त्यानंतर पुढे आता महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे युनिट सेलचे टाईप. आता बघा युनिट सेलचे एकूण 4 टाईप पडतात. मग ही जी युनिट सेल असते ही पूर्ण आपल्या स्पेसमध्ये किंवा पूर्ण पुढे ज्या स्टडीमध्ये आपण 4 टाईपचा स्टडी करत असतो. याच्यापैकी जो पहिला टाईप आहे तो पहिला टाईप असा आहे की पहिला टाईप आपला आहे सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह. आता सिम्पल आणि प्रिमिटिव्ह शब्दाचाच अर्थ आहे की सिम्पल म्हणजे ही कशी असणार आहे, एकदम सिम्पल. पण सिम्पल कशी, आता प्रिमिटिव्ह और सिम्पल, एकतर आपण हिला काय म्हटलेलं आहे प्रिमिटिव्ह किंवा सिम्पल. हिच्यात काय असतं मित्रांनो, हिच्यामध्ये जी मी तुम्हाला आता 3 वेळेस जवळजवळ ती डायग्राम जी काढली युनिट सेलची तीच डायग्राम मी परत काढून दाखवतो आहे. तिच्यात कसं असतं, आता सिम्पल युनिट सेल कशी असते ते बघू. सिम्पल युनिट सेलमध्ये काय असतं की ही एक आपली युनिट सेल आपण कन्सिडर केली. हिच्यामध्ये हे तर युनिट सेल नाही आहे ॲक्च्युली, हे मी एक काय घेतलं लॅटिस. आता हिच्यामध्ये मी काय करणार आहे बेसिस टाकतो. बेसिस म्हणजे मी पार्टिकल ॲड करतो, जे मागचं मी रिवाईज करतो परत तुम्हाला. तर इथं पार्टिकल टाकत असताना हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे मी 8 पार्टिकल्स टाकून दिले. मग हे 8 पार्टिकल्स ह्या युनिट सेलच्या कॉर्नर्सला आहेत, दुसरीकडे कुठंच नाही. म्हणजे ज्या युनिट सेलमध्ये जे पार्टिकल्स असतात ते कॉर्नर्सला असतात ती युनिट सेल सिम्पल असते. जनरली फक्त सिम्पल 4 कॉर्नर वरचे 4 आणि खालचे 4 असे 8 कॉर्नर्स 8 पार्टिकल्स सांभाळून घेतले. त्याच्यापुढे काहीच नाही, इथं विषय संपलायचा. याच्या पुढचा जो टाईप असतो तो काय असतो, बेस सेंटर्ड किंवा बॉडी सेंटर्ड. सॉरी, आपण आता बॉडी सेंटर्ड कवर करत असताना कसा रस्ता माहिती आहे का. आता पुढचा जो टाईप येतो आपला काय आहे, बॉडी सेंटर्ड, बेस सेंटर्ड. त्याच्या पुढे बघू युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये कसं असतं की ही जी पूर्ण बॉडी आहे हिच्या सेंटरला अजून एक असतो. म्हणजे तो कसा, याच्या कॉर्नर्सला, म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट सेल जो दुसरा टाईप आहे आपला, याच्या कॉर्नर्सला पण 8
असतीलच पार्टिकल्स, पण याच्यामध्ये या युनिट सेलच्या मध्ये बॉडीला पण एक असतो, बस एवढा चेंज होतो. म्हणजे त्याच्यात आणि याच्यात एकच पार्टिकलचा चेंज आहे, म्हणून हा टाईप पण तितकाच सोपा आहे जसा पहिला आहे. याच्या पुढचा जो टाईप येतो काय आहे, याच्या पुढचा टाईप आहे आपल्याकडे फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड टाईप काय असतो की फेस सेंटर्डमध्ये कसं असतं, फेस सेंटर्ड युनिट सेल हा आपला झालेला पहिला, दुसरा आणि आता हा आपल्याला तिसरा. फेस सेंटर्डमध्ये कसं असतं, फेस सेंटर्डमध्ये हा मधला नसतो, मग आपण याला इरेज करून टाकू. पण एक गोष्ट कॉमन सांगतो, सगळ्या युनिट सेलच्या 4 टाईपमध्ये तुमचे हे जे 8 लोक आहेत ते कॉर्नरला राहणारच आहेत, फक्त काहीतरी मधल्या काही अरेंजमेंट चेंज होतात. म्हणजे मधल्या कशा अरेंजमेंट चेंज होतात, जसं आपण बॉडी सेंटरमध्ये मध्ये पार्टिकल बघितलं होतं, तसं फेस सेंटरमध्ये काय असतात, हे जे काही फेसेस आहेत ना, फेसेस इन द सेन्स म्हणजे कसं, आता हा एक फेस झाला, हा तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो मी आता इथं. हा एक फेस झाला, ह्या फेसच्या सेंटरला एक, बरोबर, एक दिला गेला. परत अजून हा एक फेस, या फेसच्या सेंटरला आहे दुसरा. परत हा एक याच्या फेसच्या सेंटरला. परत आपला हा एक याच्या फेसच्या सेंटरला दिलं. आणि हा 1 2 3 4 तर राहिला कोणचा, तो तिकडचा आणि इकडचा. हा एक झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा. आता त्या साईडचा म्हणजे हा, त्याला आपण देऊन देऊ, म्हणजे इथं सेंटरला दिला, ठीक आहे. आता राहायला कुठला माहिती का, लास्ट वन जो हा समोरचा आहे. आता हा समोरचा मला ड्रॉ जर करायचा तर मी कसा ड्रॉ करतो, याच्या सेंटरला म्हणजे इथं ड्रॉ करतो, इथं. म्हणजे सांगायचं झालं तर ही तर डायग्राम जरी कॉम्प्लिकेटेड तुम्हाला वाटत असेल तर सांगायचं तुम्हाला एक ड्रॉ करताना सांगतो की हा एक बॉक्स आपण घेतल्यानंतर हा एक बॉक्स पूर्ण झाला, हा याचा फेस म्हणजे याची जी बाजू आहे ती बाजू आली ही हिच्या सेंटरला, असं. म्हणजे प्रत्येकाच्या याला असंच येतं, याला कन्सिडर करूनच तुम्ही टाकू शकतात. इकडून एक घेतला, समोरून एक, समोरून घेतलेला एक जो येतो म्हणजे कोणता तुमचा हा कन्सिडर. वरून म्हणजे प्रत्येकाच्या फेसेसला एक 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 पार्टिकल दिलेला आहे, प्लस त्याच्यामध्ये जे कॉर्नर्सचे ते मी तुम्हाला सांगितलं तसे. त्याच्या पुढे जाऊन जो एक टाईप येतो तो म्हणजे आपला येतो, म्हणजे डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन अजून आपल्या पुढचा टाईप येतो तो काय येतो, तो म्हणजे बेस सेंटर. आता बेस सेंटरमध्ये कसं असतं मित्रांनो, बेस सेंटरमध्ये थोडासा फरक असतो या सगळ्यांपेक्षा. बेस सेंटरमध्ये थोडासा फरक असतो. ही डायग्राम थोडी जास्तच किचकट झाली, हिला मी पुसून टाकतो, नवीन डायग्राम ड्रॉ करतो आणि ड्रॉ करतानाच सांगतो की कशा पद्धतीनं आहे असणारी ही गोष्ट. बेस सेंटरमध्ये काय असतं, डायग्राम ड्रॉ करू आपण. अशा पद्धतीचं ही डायग्राम मी ड्रॉ करतो आहे आता. आणि एक एक पार्टिकल देत असतानाच सांगून देईल की इकडं आता बेस सेंटरमध्ये कसे पार्टिकल अरेंज केलेले आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांची अरेंजमेंट आहे तिथं. इथं काय आहे की जे मी बोललो की कॉर्नर्सला कॉमन आहेत, ही गोष्ट तुमच्या दिमागामध्ये घालूनच घ्यायची. हे मी 8 लोक कॉर्नरला देऊनच टाकले. बेस सेंटर्ड असल्यामुळे काय असणार आहे की जे 2 अपोजिट फेसेस आहेत त्यांच्या सेंटर्डला असणार आहे काय, पार्टिकल. अपोजिट फेसेस म्हणजे कसे, आता हा जो फेस आहे, हा फेस आणि हा फेस आणि हा फेस, हे दोघं एकमेकांचे अपोजिट आहेत, म्हणून इथं एक झालं. यांची लिंकेज असे दाखवतो मी तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीने. किंवा याच्या व्यतिरिक्त अपोजिट दाखवायचं झालं तर मी अजून कसं दाखवू शकतो तुम्हाला. सपोज करा हा एक आहे आणि हा एक आहे, तर मग इथं एक आणि इथं एक, पण 2च असतील आणि ते पण अपोजिट एकमेकांच्या. म्हणजे बेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये पार्टिकल अरेंज करताना असे अरेंज करायचे की ते अपोजिट फेसेसला सेंटरला अरेंज झाले पाहिजे. जसं की हा फेस आणि हा फेस अपोजिट येतं, त्यांच्या सेंटरला मी अरेंज केले. अशा पद्धतीने थोडं धावता आढावा का म्हणून आपण युनिट सेलच्या टाईप आणि युनिट सेल, त्याच्या अगोदर लॅटिस आणि बेसिस या सगळ्या गोष्टी बघितल्या. डिटेलमध्ये NCERTमध्ये आणि स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे, आपण सगळं कवर करूच. आणि त्या व्यतिरिक्त आता याच्या पुढचा जो भाग आहे, हे युनिट सेल झाल्यानंतर पुढे डिटेलमध्ये युनिट सेलचे टाईप जे मी टाईप आता सांगितले ते डिटेलमध्ये बघायचेच आहेत. त्याच्यात पुढे न्यूमेरिकल्स पण असतात.
तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि बेसिक इन्फॉर्मेशन याच्याबद्दल समजली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची खरंच गरज आहे. बाकी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि जे लोक आता 12thला आहे त्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.